ब्रॉट टू यू बाय विगार्ड। बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज महायुतीची सभा आहे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतात। किती विश्वास आहे की त्यांच्या सभेनंतर संपूर्ण वातावरण बदलून जाईल आणि ही सभा निर्णायक ठरेल? हे बघा, आज जी या ठिकाणी माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींची जी सभा होत आहे, आपण जे म्हटलं की वातावरण किती बदलून जाईल, वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी पहिल्या फेजपासूनच बदललेलं आहे। आणि आता ही शेवटच्या टप्प्यातली महाराष्ट्रातली शेवटची सभा माननीय पंतप्रधानाची शिवाजी पार्क या ठिकाणी होत आहे। निश्चितच या सभेमुळे मुंबईमधल्या 6च्या 6ही जागा चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। पण विरोधक नेमकं याच्या उलट बोलतात, ते म्हणतात की आमची जी सभा आहे ती निर्णायक ठरणार आहे आणि आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी आमच्या सभेला होईल। त्यांची सुद्धा बीकेसी या ठिकाणी सभा होते। हे बघा, विरोधकांचं कामच या ठिकाणी आम्ही जे बोलतो त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हे असतं। पण तुम्ही जर पाहिलं तर एकंदरीत जे सर्वे आहेत किंवा सगळं वातावरण आहे आणि मोदीजींनी जो अब की बार 400 पारचा नारा दिलेला आहे, नक्की 400 पेक्षा जास्त खासदार। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। महायुतीचे या संपूर्ण देशामधून निवडून येतील याच्याबद्दल सर्व लोकांना आणि आम्हाला सुद्धा ठाम विश्वास आहे। संजय राऊत यांनी आज एक महत्त्वाची टीका केलेली आहे आणि फडणवीसांवर ही टीका आहे की शहा आणि मोदींपेक्षाही फडणवीसांच्या विरोधातली लाट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा फटका बसेल भाजपला, तुम्हाला असं वाटतं? नाही, हे बघा, महाराष्ट्रामध्ये जी लाट आहे ते संजय राऊतांच्या वात्रट बोलण्यामुळंच त्यांच्या विरोधामध्ये मोठं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। आणि मला वाटते संजय राऊतांनी जी पूर्वीची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा जो विडा त्यांनी उचलला होता, त्याच्या अंतिम घटका या लोकसभेमध्ये ते त्या ठिकाणी मोजताना दिसत आहे। संपूर्ण लाट तुम्ही पाहत असाल, या संपूर्ण प्रचारामध्ये अतिशय उद्धटपणानं वात्रटपणानं अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचं काम संजय राऊतानं त्या ठिकाणी सकाळच्या भोंग्यामधून त्या ठिकाणी केलं। आणि म्हणूनच लोकांमध्ये एक तीव्र असंतोष त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आहे आणि तो या मताच्या रूपानं उबाटा गटाच्या विरोधामध्ये नक्की प्रगट होईल। मनसे सुद्धा आता तुमच्यासोबत महायुतीमध्ये आहे, पण त्यांच्यावर सुद्धा संजय राऊत टीका करतात, सुपारीबाज म्हणतात राज ठाकरेंना आणि 4 जून नंतर त्यांचं सुपारीचं दुकान बंद होईल असं सुद्धा त्यांनी टीका केली आहे। हे बघा, पहिल्यापासून आपण ऐकतो की संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती आणि ती सुपारी त्यांनी माननीय शरद पवारांकडून घेतलेली होती आणि ती आता पूर्णत्वात जाताना त्या ठिकाणी दिसत आहे। 4 तारखेचे निकाल आपल्याला सर्व काही सांगून जातील। किती जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि किती जागा महायुतीला मिळतील असा विश्वास आहे? हे बघा, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या सगळ्यांनी उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। जो 45+ नारा या ठिकाणी दिलेला आहे, निश्चितपणानं आमच्या महायुतीच्या 45 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रामध्ये हमखासपणानं निवडून येतील। आणि बुलढाण्याचं काय, बुलढाण्याचं निकाल नेमका कशा पद्धतीने असणार आहे? सगळ्या तुमचे जे विरोधक आहेत त्यांना तुम्ही चित करणार? बिलकुल, बुलढाण्याची जागा त्या ठिकाणी अगोदरही 3 वेळा त्या ठिकाणी मी लढली आणि याही चौकार यावेळेस त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही मारणार। म्हणजे केंद्रामध्ये मंत्री बनायची काही इच्छा आहे तुमची अशी? ते तर पक्षश्रेष्ठी आम्हाला ठरवतील। जे काही आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब जे काही निर्देश देतील त्याप्रमाणे पुढच्या वाटचाली होतील। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असं म्हणतायत। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।